हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज प्रथमेश सर. आपण मागच्या लेक्चरमध्ये 12th सायन्स साठी मॅथ्स 2 चं लेसन नंबर 1 डिफरन्शिएशन चालू केलेला आहे. त्यातला एक्सरसाइज 1.1 सोडवायला सुरुवात केलेली आहे आपण. क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण काही क्वेश्चन आपण केलेले आहेत. ओके, राहिलेले सम्स आपण आता कंप्लीट करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 मधला हा 12वा क्वेश्चन आहे. 12th क्वेश्चन नंबर 2 मधला काय आहे? सेक ब्रॅकेट टॅन ब्रॅकेट x4 + 4 असं काहीतरी क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दिलेला क्वेश्चन लेट y = क्वेश्चन लिहायचं. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला. त्याच्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x लिहायचं. हे कॉमन आहे, प्रत्येक क्वेश्चनला हे असंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं डिफरन्शिएशन काढणार म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके, चला y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy by dx. माहिती आहे आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू, आता सेकचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सेकंड tan x म्हणजे काय होणार इथे? सेक ब्रॅकेट मध्ये जे आहे ते tan x4 + 4. आणखी ही एक ब्रॅकेट झाली. सेकचा फॉर्म्युला काय? सेकचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर सेकंड tan x म्हणजे हा मी sec x लिहिला. आता tan x लिहिणार म्हणजे tan ब्रॅकेट tan x4 + 4. मी काय लिहिलं? tan चं sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x. sec x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं? या sec x चं डेरिव्हेटिव्ह लिहिलं sec x tan x. आता मला ही आतली ब्रॅकेट वेगळी आहे, मग त्या वेगळ्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. म्हणजे इथे काय येणार? आणखी एकदा d/dx कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे? आतल्या ब्रॅकेटचं. ती ब्रॅकेट काय आहे? tan x4 + 4. या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह लिहिलं. अच्छा, म्हणजे पहिलं कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह? यामध्ये टॅनचं काढणार. काय असतं टॅनचं डेरिव्हेटिव्ह? sec² x असतो का? बाकीचं आहे तसं मी कॉपी करतो. dy/dx थोडंसं इथून चालू करतो, मोठी ब्रॅकेट होते. dy/dx इज इक्वल टू हा sec tan x4 + 4 हे आहे तसं कॉपी केलं. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला tan, परत तेच tan x4 + 4 हे आहे तसं कॉपी केलं. याच्यामध्ये काही चेंजेस नाही. आता राहिले या टॅनचं डेरिव्हेटिव्ह. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec². मी आता सांगितल्याप्रमाणे. पण इथे काय येणार? sec² ब्रॅकेट मध्ये x4 + 4 हे आहे तसं मी लिहून टाकलं. बरोबर? टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² x. पण हा आतली ब्रॅकेट वेगळी आहे, परत त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहेल. हा, मग काय लिहिणार इथे? d/dx. त्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह काय आहे त्या ब्रॅकेट मध्ये? x4 + 4. अच्छा, काय असतं x4 + 4 चं डेरिव्हेटिव्ह? 4 चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, 0 येणार. राहिलं x4. x4 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? x4 चं डेरिव्हेटिव्ह वरचा नंबर खाली येणार 4, वरती एक कमी करणार म्हणजे काय होणार? 4x³ येणार का? चला, ते मी पहिलं लिहून टाकतो म्हणजे आपण डायरेक्ट फायनल आन्सर येऊन जाईल. dy/dx इज इक्वल टू त्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आधी लिहितो मी, म्हणजे काय येते? 4x³ मी ते आधीच लिहून टाकलं 4x³. त्याच्यानंतर ही छोटीवाली ब्रॅकेट लिहून टाकतो मी. काय ते? sec² x4 + 4. कारण पाठीमागे आन्सर तुम्ही पाहता पुस्तकात तेव्हा पहिले छोटे छोटे नंबर्स आहेत ते आधी लिहितात, या मोठ्या ब्रॅकेट ज्या आहेत ते शेवटला लिहितात. म्हणून मी त्या दोघांना पण शेवटला लिहितो. काय ते? सेक ब्रॅकेट मध्ये tan x4 + 4 आणि दुसरी एक ब्रॅकेट ही वाली काय ती? tan ब्रॅकेट मध्ये tan x4 + 4. ओके, इथे आपलं आन्सर संपलेला आहे पहिलं. क्वेश्चन नंबर 12 चं. ओके, क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर इथे संपलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 14 xiv. काय तर sin रूट x. ओके, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलं क्वेश्चन आपण y = आहे असं क्वेश्चन लिहून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. ओके, तुम्हाला मी सांगितलं या दोन स्टेप प्रत्येक क्वेश्चन मध्ये येणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे. कोणाचं काढणार? y चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर dy/dx. हो ना, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. पुढे sin चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? sin चं डेरिव्हेटिव्ह cos x. पण इथे sin चं डेरिव्हेटिव्ह cos. चला, sin चं डेरिव्हेटिव्ह cos, पण x नसून ती ब्रॅकेट मध्ये रूट आहे, इथे रूट लिहून टाकतो. काय ते? sin रूट x जे आहे ते लिहून टाकलं. ओके, आता हा वेगळा फंक्शन आहे, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार. काय ते? d/dx हा वेगळा फंक्शन काय आहे? पूर्ण रूट sin रूट x. ओके, रूट sin रूट x हा वेगळा फंक्शन आहे, मग त्याचा परत डेरिव्हेटिव्ह येणार. बाकी सर्व आहे तसंच.
पुढे इज इक्वल टू इकडे नेक्स्ट स्टेपला काय होणार, हा आहे तसं कॉपी होणार, cos रूट साइन रूट x, cos रूट साइन रूट x. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, या रूटचं पहिलं रूटचं विचार करा, नंतर त्या साइन रूट x चं विचार करू. पहिलं रूटचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, 1/2 रूट, म्हणजे इथे काय येणार 1/2 रूट काय ते जे काय आहे ते लिहून टाकायचं साइन रूट x. ओके, जे आहे ते लिहून टाकलं. आता परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार, हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार, तर त्या रूटच्या ब्रॅकेट मध्ये काय आहे sin रूट x, तर त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार. इथे sin रूट x चं डेरिव्हेटिव्ह परत लिहिणार. ओके, जाऊया पुढे जाऊया. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, आता हे cos रूट sin रूट x हे आहे तसं मी कॉपी केलं. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला 2 रूट sin रूट x आहे तसं लिहिलं, 2 रूट sin रूट x आहे तसं लिहिलं मी. आता हे आहे तसं हे दोन्ही लिहून टाकले, त्याचं काय आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे sin रूट x. साइनचं डेरिव्हेटिव्ह आताच पाहिलं आपण, साइनचं डेरिव्हेटिव्ह cos असतो, म्हणजे sin रूट x चं डेरिव्हेटिव्ह cos रूट x येणार, cos रूट x. sin रूट x चं डेरिव्हेटिव्ह cos रूट x. त्याच्यानंतर हा रूट x वेगळा फंक्शन आहे, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार. रूट x वेगळा फंक्शन आहे, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार. जोपर्यंत सर्वांचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढत राहायचं आपल्याला. नेक्स्ट स्टेपला काय करणार मी, आता रूट x चं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x, बरोबर ना. तर मी त्याला हे आहे तसं कॉपी करतो, cos रूट sin रूट x, डिनॉमिनेटरला 2 रूट sin रूट x हे आहे तसं मी लिहून ठेवलं. त्याच्यानंतर हे पण आहे तसं कॉपी करतो, cos रूट x आहे तसं कॉपी केलं. त्याच्यानंतर रूट x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2 रूट x आहे तसंच लिहिलं मी, बरोबर. रूट x चं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. आता हा 2 2 जर 4 होईल का, लास्ट स्टेप गणित संपले, शेवटची स्टेप आहे dy/dx इज इक्वल टू, ब्रॅकेट पण आधीच करून ठेवली मी. चला आता इथे काय येणार, dy/dx पहिले हे 2 2 जर 4, डिनॉमिनेटरला 4 आहे आणि हा रूट x ला पण मी आधी लिहून घेतो. ओके, आता इकडे आणखी काय राहिला, हा रूट मध्ये डिनॉमिनेटरला sin रूट x राहिलं, sin रूट x राहिलं. न्यूमरेटरला काय राहिलं मला माहिती, पहिले हे छोटं वाला आहे ते लिहून घेऊ का मी, चालेल. म्हणजे काय लिहिणार मी cos रूट x. अच्छा, आता राहिली एकच ब्रॅकेट ही वाली, cos रूट sin रूट x. ओके, चालेल, एवढंच आन्सर आहे तुमचं. ओके, ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16, log x टू द बेस e स्क्वेअर. हा e स्क्वेअर बेस मध्ये आहे. ओके, त्याचं काय करायचं बघा इथे पहिले. ओके, म्हणून मी डायरेक्टली इथे डिफरन्शिएट नाही लिहिलं, फक्त लेट y इज इक्वल टू क्वेश्चन लिहिलं. त्याचं डायरेक्ट डिफरन्शिएट नाही लिहिलं कारण मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागणार. y इज इक्वल टू, ह्याला काय करणार मी, आपल्याकडे असं काहीतरी फॉर्म्युला आहे बघा, log a टू द बेस b असेल तर याला असं लिहितात log a अपॉन हा बेस b जो आहे तो खाली घेणार आपण log b. ओके, log a अपॉन log b. म्हणजे इथे काय होणार आपल्यासाठी, तर log मेन काय आहे आपल्याकडे वरती log x, बरोबर. आणि हा बेस काय आहे e स्क्वेअर, मग खाली घेणार त्याला मी log e स्क्वेअर. ओके, कळते तुम्हाला. अच्छा, आणखी लॉगॅरिथम मध्ये आणखी एक टर्म असते, जर डोक्यावरचा नंबर हा इकडे असा कॉपी होतो, इकडे असं टर्न मारतो. ओके, मग त्याला मी तसं करतो बघा, इकडे इथेच लिहितो मी, वरती माझ्याकडे आहे तसंच ठेवलं मी log x आणि डिनॉमिनेटरला हा 2 खाली आला, 2 इथे आला, log e. ओके, आणि log e ची व्हॅल्यू 1 असते, मी तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओज मध्ये पण. म्हणजे y इज इक्वल टू काय येणार माझ्याकडे, हा 2 राहिला, log e ची किंमतच 1 असते, हा 2 जो आहे. ओके, असं लिहितो मी log x आहे माझ्याकडे, बरोबर. आणि डिनॉमिनेटरला 2 राहणार फक्त, कारण log e ची किंमत 1 असते, बरोबर. ओके, हे वाला रफ आहे कॅल्क्युलेशन. आता मी इथे डिफरन्शिएट घेतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. आता मी डेरिव्हेटिव्ह काढणार त्याचं. ओके, y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy अपॉन dx, बरोबर. त्याच्यानंतर log x, बरोबर. पहिलं मी log चं डेरिव्हेटिव्ह काढणार, हा 2 काय करणार त्याचा, तर तो 2 कॉन्स्टंट आहे पण त्याला आपण बाजूला ठेवणार 1/2. ओके, या log चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, log चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x, पण इथे log ब्रॅकेट मध्ये जे काय आहे ते मी खाली लिहिणार 1/2.
log x होणार. परत डेरिव्हेटिव्ह निघणार का? हा कोणाचं निघणार? तर या ब्रॅकेट मध्ये log x चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. ओके, आता त्या log x चे डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. तर मी इथे 1/x लिहितो, बाकी सगळं झालंय आपलं. dy/dx इज इक्वल टू, वरती काहीच नाहीये, वरती 1 आहे, डिनॉमिनेटरला हा 2 आणि log x चे डेरिव्हेटिव्ह 1/x, तो मी x इथे घेतला. log x चे डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, तो x मी इथे घेतला 1/x आणि हा राहिला log x. बरोबर, एवढंच डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे, झालं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 असं काहीतरी आहे, sin² x मायनस cos² sin² x² मायनस cos² x². अच्छा, आता यार इथे दोन वेळा स्क्वेअर टाकले, कन्फ्यूज होऊ नका. मी त्याला थोडंसं चेंज करतो. इकडे हा जो स्क्वेअर आहे तो पूर्ण ब्रॅकेटच्या वरती टाकू का? बघा, हा स्क्वेअर मी असं टाकू ब्रॅकेटच्या वरती, चालेल ना? इकडे हा पण स्क्वेअर वरती टाकतो, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाईल. अच्छा, आता y इज इक्वल टू, y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx येणार. बरोबर, त्याच्यानंतर हा ब्रॅकेटच्या वरती 2 आहे, म्हणजे x⁻n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला किंवा x² चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पण तुम्हाला मी सांगितले काय असतो, 2x. म्हणजे इथे काय येणार? 2 खाली येणार, 2 आणि हा आहे तसं लिहिणार मी sin x². बरोबर, आणि डेरिव्हेटिव्ह आपण परत कोणाचं काढणार? sin x² चं परत डेरिव्हेटिव्ह लिहिणार, sin x², कारण आपण x² चं डेरिव्हेटिव्ह काढलं, x⁻n चं डेरिव्हेटिव्ह काढलं. बरोबर, आता इकडे पण तसंच आहे, मायनस cos, इथे पण x⁻n चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2x येणार, म्हणजे 2 cos x² आणि परत डेरिव्हेटिव्ह निघणार. कोणाचं परत डेरिव्हेटिव्ह निघणार? cos x² चं निघणार, cos x² चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप वर जाऊया. इथे dy/dx मी कॉपी केलं परत एकदा, त्याच्यानंतर हे वाला पण तसंच ठेवणार मी, 2 sin x². आता डेरिव्हेटिव्ह काढायचं मला sin x² चं. पहिलं मी कोणाचं काढणार? sin चं. sin चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? cos, म्हणजे इथे काय येणार? cos x², cos x². त्याच्यानंतर x² चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार, x² चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार, मायनस इकडे पण सेम 2 cos x² आणि परत sin x² चं परत डेरिव्हेटिव्ह, सॉरी cos x² चं परत डेरिव्हेटिव्ह काय निघणार? cos x² चं मायनस sin x² आणि x² चं परत डेरिव्हेटिव्ह निघणार इथे सुद्धा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप कडे जाऊया आपण. dy/dx इज इक्वल टू, अच्छा इथे बघते तुम्ही, हा 2 sin x² cos x². आपल्याकडे 2 sin x cos x चा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे 2 sin x cos x चा? असं काहीतरी फॉर्म्युला आहे, 2 sin x cos x इज इक्वल टू sin 2x. बरोबर, आता समजा त्यांनी इथे स्क्वेअर लावला असेल, इथे स्क्वेअर लावला असेल, तर इथे मी स्क्वेअर लावेल. ठीक आहे, मग इथे मी याच्या जागी असं लिहू शकतो का? sin 2x², sin 2x². बरोबर, त्याच्यानंतर हा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस इथे पण बघा 2 sin x² cos x², म्हणजे इथे पण मी sin x² लिहू का? sin 2x². ओके, sin 2x², आणि हा मायनस इथे प्लस होईल. बरोबर, ठीक आहे. आता इकडे काय राहिलं माझ्याकडे? x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. अच्छा, आता मला सांगा, इथे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. बरोबर, किंवा हा sin 2x² कॉमन जर काढलं मी, म्हणजे काय केलं? sin 2x² मी कॉमन काढलं, sin 2x² कॉमन काढलं, तर राहील का? हा 2x प्लस 2x राहील, 2x प्लस 2x काय येईल? 4x. बरोबर, dy/dx. ठीक आहे, हे तुमचा आन्सर आला फायनल. कळते तुम्हाला? इथे आपला क्वेश्चन नंबर 2 जो आहे, आपण जो चालू केला होता एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 2, तो आपला इथे संपणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओज टाइमवर मिळतील. थँक्यू.